अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उत्साहात साजरी। कोपरगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी उसळली होती। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर मध्यरात्री 12 वाजता ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजीत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी स्मारक परिसर निळ्या झेंड्यांनी, रोषणाईने आणि जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आंबेडकरी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय त्रिभुवन तसेच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। याशिवाय आंबेडकरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याचा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना खूप खूप शुभेच्छा। या महामानवाने आपल्याला संविधान देऊन या देशाला नव्हे तर जगाला एक समधर्म समभाव ही जी शिकवण दिली आणि त्या शिकवणीवर गेल्या अनेक वर्षापासून आपलं भारत देश त्यांच्या शिकवणीवर आजही पुढे चालत आहोत आणि त्यांनी दिलेली शिकवण आपण आचार आणि विचार आपल्या आचरणात आणून भविष्याचे आपण भविष्य आपलं चालवलं पाहिजे। सर्व नागरिकांना मी कोपरगाव नगर परिषद वैयक्तिक माझ्या संधान कुटुंबियाकडून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे, भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि तसेच उद्याच्या जयंतीनिमित्त सर्वांनी शांततेत व सगळ्या नियमांचे पालन करून आपल्याला जयंती उत्साहात साजरी करायची आहे। तर मी आपल्याला सगळ्यांना ही नम्र विनंती करतो आणि परत एकदा सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा। कोपरगाव नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी होती। त्याचप्रमाणे 125व्या जयंतीला युनोमध्ये जगातल्या 225 राष्ट्रांनी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली होती। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले काम, बाबासाहेबांचं काम फक्त एका जातीपुरतं किंवा एका समूहापुरतं नव्हतं, तर बाबासाहेबांनी केलेलं काम सर्व जाती धर्मासाठी होतं। बाबासाहेबांचं संविधान आज 76 वर्ष पूर्ण आलेले जवळपास। आज हा संविधान, हा देश, जगातले 10 प्रमुख धर्म, 12 कोसावर बदलणारी भाषा, बोलीभाषा, अनेक भाषा असताना सुद्धा हा देश एक संघ जर कशामुळे राहिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार। आपण जर पाहिलं असेल, रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांच्या याच्यावर झाली होती। आज शासन आपल्याला पीक विमा देतं, त्याबद्दल सुद्धा बाबासाहेबांनी 1931 साली सांगितलं होतं। आणि कुटुंब नियोजन शासन म्हणतं, त्याबाबत सुद्धा बाबासाहेबांनी मुंबई लोकल बोर्डात विधेयक मांडलं होतं का प्रत्येकाला 2 मुलं असावं, नाही तर देशाची लोकसंख्या वाढली तर भूकमरीने लोक मरतील। भविष्यात त्या घटना घडलेल्या आहे। या देशातल्या शेतकऱ्यांनी काय करावं याबाबत सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं होतं। शेतकऱ्यांचं पुस्तकाबद्दल त्याच्यातसुद्धा लिहिलं होतं का तुम्हाला जर 3 आपत्ती असतील तर एक शेतीत टाका, एक नोकरीत टाका आणि एक उद्योगधंद्यात टाका। भविष्यात तुमच्या शेतीचे तुकडे होणार आहे आणि हा देश जो आहे तो मोसमी पावसावर आहे आणि जर पीक नाही आलं तर या देशातला शेतकरी भविष्यात आत्महत्या करील। दुर्दैवाने या देशात पहिली आत्महत्या महाराष्ट्रात यवतमाळ या ठिकाणी 1985 रोजी झाली होती आणि आजपर्यंत देशात 8 लाख लोकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। जर बाबासाहेबाचं विजन घेतलं असतं तर त्या काळातल्या सरकारने तर निश्चित देशातल्या 8 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या, या त्या कुटुंब पोरके झाले नसते, त्या कुटुंबाची वाताहत झाली नसती। असे अनेक काम बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठी किंवा आदिवासी समाजासाठी न करता सर्व जाती धर्मासाठी। पण बाबासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो बदलला। बाबासाहेब जेवढे तुम्ही वाचाल तेवढे बाबासाहेबाच्या प्रेमात पडता। ज्यांनी बाबासाहेब असले ती व्यक्ती बाबासाहेबाच्या प्रेमात पडते। असं बाबासाहेबाचं महान काम आहे आणि अशा महान
मानवास देशाच्या सुपुत्रास मी पुन्हा एकदा 135व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व भारतवासियांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे. आणि आज 12:01 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हा जनसमुदाय लोटलेला आहे. म्हणून माझ्या त्रिभुवन परिवाराच्या वतीनं आणि कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम.